गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील तिसरा चॅप्टर आपला सुरू आहे. त्यातला पुढचा टॉपिक घेऊया, डिस्काउंट. डिस्काउंट या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. डिस्काउंट म्हणजे एक अलाउन्स, म्हणजे एक कन्सेशन ज्याला म्हणतो, जे एखाद्या सेलरकडनं त्या परचेसरला किंवा बायरला दिलं जातं. सेलर म्हणजे जो सेल करतो आहे, विकतो आहे, तो जो खरेदी करतो आहे त्याला कन्सेशन देतो पैशामध्ये, की तुम्ही तेवढे पैसे कमी देऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं होतं की जर 500 रुपयाचं शर्ट आपण घ्यायला गेलो, जर आपण त्याला रिक्वेस्ट केली, आपण म्हणजे बायर आहे, आपण जर दुकानदाराकडे गेलो आणि त्याला म्हटलं 500 रुपयाचं शर्ट, अरे थोडे कमी कर रे बाबा, तर त्यांनी समजा 50 रुपये कमी केले, तर तो आपल्याला पडला 450मध्ये शर्ट. तो म्हणजे त्याला जो त्याच्या हिशोबाने जर विचार केला दुकानदाराच्या, तर त्याचा तो लॉस झाला आहे. कारण की 500 रुपयाचं जे त्याला 500 रुपये मिळणार होते ते आता त्याला 450 रुपये मिळणार आहे. याचा अर्थ काय की 50 रुपयाचं त्याचं नुकसान झालं आहे. आणि हे नुकसान जे असतं ते आपण, लॉस जे असतं ते आपण डेबिट करत असतो, तर हे लक्षात ठेवायचं. दुसरं, आपण समजा बायर आहे आणि आपल्याला तो प्रॉफिट झालेला आहे, इन्कम झालेला आहे आपलं, कारण आपले पैसे वाचलेले आहेत. जिथे आपल्याला त्या शर्टसाठी 500 रुपये द्यावे लागत होते, तिथे आता आपण 450 रुपये देणार, म्हणजे 50 रुपये आपले वाचले. म्हणजे कोणाच्या हिशोबाने आपण विचार करतो आहे, आपण बायर आहे की सेलर आहे, म्हणजे खरेदीदार आहे की विक्रेता आहे, याच्या हिशोबाने आपल्याला ते इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे, अशा हिशोबाने आपल्याला विचार करायचा आहे. आता या डिस्काउंटमध्ये बघा, 2 प्रकार आपल्याला बघायचे आहेत, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. आता ट्रेड आणि कॅश या शब्दांचे अर्थ मला असं वाटतं तुम्हाला आत्तापर्यंत कळले असतील. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, की जेव्हा आपण व्यापार करतो, ट्रेड म्हणजे व्यापार, आणि कॅश डिस्काउंट म्हणजे जिथे आपण कॅशने व्यवहार करतो आहे, म्हणजे जो डिस्काउंट आहे तो ॲट द टाईम ऑफ कॅश पेमेंटच्या वेळी आपल्याला जर मिळाला आहे तर ट्रेड डिस्काउंटचा आपण अर्थ लिहून घेतला होता की ट्रेड डिस्काउंट म्हणजे असा डिस्काउंट जो आपल्याला व्यापार ठरवताना, म्हणजे ॲट द टाईम ऑफ जे आपण ट्रेड ठरवायला जातो, त्याला प्रिंटेड लिस्ट जी आपल्याला ती मिळते की बाई ही वस्तू इतक्या रुपयाची आहे, हे जी प्रिंटेड लिस्ट असते, ज्याला आपण जे त्या एखाद्या प्रॉडक्टवर प्रिंट केलेली जी त्याची प्राईस असते, किंमत असते, त्या किमतीवर जर त्यांनी पैसे कमी केले व्यापार करताना, तर त्याला आपण ट्रेड डिस्काउंट म्हणतो. आता याचं एक छान उदाहरण आपण असं घेऊया की समजा जर माझं एक जनरल स्टोअर आहे किंवा आपलं एक जनरल स्टोअर आहे, असं तुम्ही विचार करा. त्या जनरल स्टोअरमध्ये मला एक फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू घेऊ आपण, जसं शॅम्पूची बॉटल मला विकायला ठेवायची आहे आणि आता माझ्या दुकानातल्या शॅम्पूच्या बॉटल संपल्या आहेत. तर मी काय करीन, जो होलसेलवाला असतो, जो मोठ्या प्रमाणात माल विकत घेतो, त्याच्याकडनं थोड्याशा काही बॉटल्स मी विकत घेऊन येईन, 5-50 बॉटल्स. आता जेव्हा मी त्याला हे खरेदी करायला जाईन, तेव्हा जर त्याला मी असं म्हटलं की एक बॉटल कितीची आहे रे बाबा, त्यांनी सांगितली मला 20 रुपयाची एक बॉटल आहे. मी त्याला म्हटलं, अरे मी एकदम 100 बॉटल घेणार आहे किंवा 50 बॉटल घेणार आहे, तर थोडे कमी कर, 20 रुपये, म्हणजे प्रति एका बॉटलवर तू किंमत थोडीशी कमी कर, असं जेव्हा मी त्याला रिक्वेस्ट केली, जर त्यांनी ते 20 रुपयाचे 18 रुपये केले किंवा 15 रुपये केले, म्हणजे त्यांनी प्रत्येक बॉटलवर 5 रुपये कमी केले. अजून मी त्याला पैसे दिलेले नाही आहे, अजून माझा व्यवहार झालेला नाही आहे. मी फक्त हे ठरवते आहे की बाबा तू जे 20 रुपयाची एक बॉटल देतो आहे, ती मला तू 15 रुपयाची दे, मी एकदम 50 बॉटल एकसाथ विकत घेईन. कधीकधी ते लोक आपला जो कस्टमर आहे तो टिकवून ठेवण्यासाठी कधीकधी हा डिस्काउंट ते लोक देतात. खरं म्हणजे त्यांचा थोडासा लॉस होत असतो त्याच्यामध्ये, पण प्रत्येक वेळी हा कस्टमर आपल्याकडे आला पाहिजे, ग्राहक आपल्याकडे आला पाहिजे, हा विचार करून ते लोक डिस्काउंट देत असतात. म्हणजे जेव्हा मी त्याच्याशी व्यापार ठरवला, तेव्हा त्यांनी मला जो हा डिस्काउंट दिलेला आहे तो मी कुठेही रेकॉर्ड करणार नाही, कारण की ह्याचे 5 रुपये त्यांनी मला प्रत्येक बॉटलवर कमी केलेले आहेत. हे जर मी रेकॉर्ड केले तर मला माझं प्रॉफिट वाढवता येणार नाही. आता मी काय करीन की 20 रुपयाची बॉटल मला मिळाली आहे, एक बॉटल 15 रुपयाला, तर मी विकताना ती 20 रुपयाची विकेन. जर मी ते 5 रुपयाचं डिस्काउंट असं दाखवलं तर मला ती विकताना 20 रुपयाची विकता येणार नाही, कारण की मला 20 रुपयाचा हिशोब द्यावा लागेल, 15 रुपयाच्या हिशोबाने मला चालणार नाही. सांगण्याचा अर्थ असा की ट्रेड डिस्काउंटचे जे मधले पैसे असतात, जे आपले कमी झालेले आहेत, त्याचा कुठेही उल्लेख करायचा नसतो, त्याचं जर्नल एंट्रीमध्ये नाव घ्यायचं नसतं. मग काय करायचं की जसं 20 रुपये तुमची जी टोटल परचेसची अमाऊंट होणार होती,
म्हणजे जी तुमची खरेदीची अमाऊंट आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, किंमत आहे, ती 20 रुपये प्रति बॉटल होती, तर ती तुम्ही 20 रुपये दाखवायचीच नाही, ती तुम्ही डायरेक्ट किती दाखवायची, 15 रुपयेच दाखवायची. म्हणजे तो 5 रुपयाचा हिशोब तुमचा मनातल्या मनात झालेला असतो की 5 रुपये आपल्याला कमी गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही काय करायचं की किती रुपयाची बॉटल घेतली, तर मी 15 रुपयाची बॉटल घेतली. म्हणजे जेव्हा आपण जर्नल एंट्री करू ह्या ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड, तेव्हा आपण 15 रुपयाच्या हिशोबाने प्रत्येक शॅम्पूच्या बॉटलचे पैसे कॅल्क्युलेट करू, 20 रुपयाच्या हिशोबाने नाही. 20 रुपयाचे हिशोब आपला संपला. जिथे त्यांनी 5 रुपये कमी केले तिथे तो 20 रुपयाचा हिशोब संपला. आपण डायरेक्ट 15 रुपयाच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करू. तर अशा पद्धतीने ट्रेड डिस्काउंट म्हणजे असा डिस्काउंट जो व्यापार ठरवताना आपल्याला मिळत असतो किंवा आपण देत असतो. आपण जर म्हणजे विक्रेता आहे तर आपणही ट्रेड डिस्काउंट देत असतो. आणि अकाउंटिंगशी रिलेटेड आपल्याला महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की ट्रेड डिस्काउंटची जी अमाऊंट आहे, जी अमाऊंट त्यांनी कमी केलेली आहे, म्हणजे जेवढ्या रुपयाचा आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे तो त्या अमाऊंटची एंट्री कुठेही करायची नाही, तर डायरेक्ट जे मेन पैसे होणार होते तुमचे त्याच्यातून ते मायनस करूनच आपल्याला टोटल अमाऊंट लिहायची आहे. तर त्याच्या संदर्भात आपण बघा एक उदाहरण घेऊया. एक्झाम्पल बघा इथे लिहिलेलं आहे की अमर बॉट गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. काय केलं आहे, अमरनी राकेशकडून काही वस्तू खरेदी केल्या आहेत. किती रुपयाच्या, 20,000च्या. 20,000च्या वस्तू अमरनी बॉट केल्या म्हणजे खरेदी केल्या राकेशकडून ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. 10%ला ट्रेड डिस्काउंट मिळाला. म्हणजे त्यांनी अमरनी राकेशला रिक्वेस्ट केली असणार की अरे बाबा 20,000 एकदम घेण्यापेक्षा थोडंसं मला डिस्काउंट दे. तर तो बोलला की ठीक आहे 10% मी तुला डिस्काउंट देतो. आता 10%चा हिशोब कसा करायचा, तर बघा मी कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवते. हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, कॅल्क्युलेशन ऑफ ट्रेड डिस्काउंट. बघा, अमर बॉट गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. हे आत्ताचं गणित आपलं. काय करायचं, 10% त्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे त्यांनी तर पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे आपल्याला की 10% मी तुम्हाला ट्रेड डिस्काउंट देतो, पण ॲक्च्युली किती कमी झाले आहेत आपले पैसे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. तर मग बघा कसं करायचं. 20,000 बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, 20,000 जी अमाऊंट आहे, जी त्यांनी जेवढ्याचे वस्तू घेतलेल्या आहेत त्याला गुणिले 10 गेलं आहे, कारण 10% ट्रेड डिस्काउंट आहे. तर मग 20,000 गुणिले 10 भागिले 100%, म्हणजे 100 असतो, म्हणून त्याला आपण भागिले 100 करू. त्याच्या पुढच्या लाईनमध्ये बघा तुम्हाला दिसतं की 20,000 गुणिले 10 भागिले 100 याच्यामध्ये 2 झिरो कॉमन असल्यामुळे ते कट झालेले आहेत. तर खालचे 100चे 2 झिरो आणि 20,000मधले 2 झिरो मी कट केलेले दिसत असतील तुम्हाला. तर मग नेक्स्ट इज इक्वल टूमध्ये तुम्हाला काय दिसेल की वरती 20,000पैकी 2 झिरो कट झाले, म्हणजे किती उरले, 200 उरले. आणि गुणिले 10 ते आहेतच, म्हणजे 200 गुणिले 10. त्याच्यामुळे ट्रेड डिस्काउंटची व्हॅल्यू आपली आली 200 गुणिले 10 किती होतात, 2,000. तर ट्रेड डिस्काउंटची व्हॅल्यू आपली आली 2,000. मग आता 2,000ची एंट्री करायची का, तर मग आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ट्रेड डिस्काउंट जितक्या रुपयाचा आपल्याला मिळाला असतो त्याची एंट्री करायची नाही. मग किती रुपयाची एंट्री करायची, तर आपण ही जी टोटल अमाऊंट आपली होणार होती 20,000 त्याच्यातून हे ट्रेड डिस्काउंट मायनस करायचे सरळ. म्हणजे 20,000 मायनस 2,000 गुणिले इज इक्वल टू 18,000. म्हणजे आपल्याला जी अमाऊंटची एंट्री करायची आहे ती डायरेक्ट 18,000ची करायची, ना 20,000ची करायची, ना 2,000ची करायची. हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करून घ्यायचं आहे. आणि आपण टोटल ट्रेड डिस्काउंट मायनस केल्यानंतर तुमची किती अमाऊंट तुम्हाला त्या दुकानदाराला द्यायची आहे तेवढ्याच अमाऊंटची एंट्री तुम्हाला करायची आहे. तर बघा आपण एंट्री कशी करूया. बघा तुम्हाला स्क्रीनवर एंट्री केलेली दिसत असेल की जो बायर आहे म्हणजे अमर आहे त्याच्या बुकमध्ये आपण कशी एंट्री करू, तर आखलेलं आहे बघा, डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट, इयर मंथ डेट आपण सध्या असंच लिहिलेलं आहे कारण की हे जस्ट एज एक्झाम्पल घेतो आहे. परचेस केलेलं आहे त्यांनी, अमरनी काय केलं आहे, परचेस केलेलं आहे, हे वस्तू खरेदी केलेल्या आहेत, म्हणून परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट का बरं, कारण परचेस आपला खर्च असतो. आपण एखादं खर्च करतो आहे, एखादी वस्तू खरेदी करतो आहे तर आपला खर्च झाला तो, म्हणून परचेस अकाउंट डेबिट, कारण ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड. तर परचेस अकाउंट डेबिट केलं. आता अमाऊंट बघा किती लिहिलेली आहे. ॲक्च्युली त्यांनी 20,000च्या वस्तू खरेदी केल्या आहे, पण अमाऊंट 18,000 का आली, कारण की त्याला 2,000 रुपये ट्रेड डिस्काउंट मिळालेला आहे. त्यानंतर खाली ट्रेड डिस्काउंट मिळालेला आहे याचा अर्थ ती उधारीचा व्यवहार आहे, हा कॅशचा व्यवहार नाही आहे. कारण ट्रेड डिस्काउंट जेव्हा आपण
व्यापार ठरवायला जातो, व्यापार की असं इतक्या रुपयांनी तुम्हाला ही वस्तू मिळेल असं जेव्हा आपण ठरवायला जातो तेव्हा मिळालेला डिस्काउंट असतो. तेव्हा कॅश आपण देणं घेणं काहीच करत नाही. म्हणून आपण ते सरळ त्या राकेशच्या नावाने लिहून ठेवायचं की टू राकेश अकाउंट 18,000 बीइंग बॉट गुड्स फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. हे आपण नरेशन लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड डिस्काउंटची जी एंट्री आहे ती अशा पद्धतीने करायची आहे. जर तुम्ही बायर असाल म्हणजे तुम्ही परचेस केलेलं आहे तर परचेसरच्या अकाउंटमध्ये तुम्हाला काय एंट्री करायची आहे की परचेस अकाउंट डेबिट 18,000 टू राकेश अकाउंट 18,000 बीइंग बॉट गुड्स फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. यामध्ये तुम्ही परचेसर आहात हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही सेलर असाल म्हणजे आपला व्यवसाय आहे आणि आपण सेलर आहोत तर मग इन द बुक्स ऑफ राकेश आपण काय एंट्री करूया. तर आपण ही वस्तू सेल कोणाला केलेली आहे, अमरला केलेली आहे. ठीक आहे. तर मग आपण अमर अकाउंट डेबिट लिहू 18,000. अमाऊंट तीच राहिली आहे कारण आपण ट्रेड डिस्काउंट मायनस करून सरळ 20,000 मायनस 2,000 18,000 केलेले आहेत. सो अमर अकाउंट डेबिट 18,000 टू सेल्स अकाउंट 18,000. आपण सेल केलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नाव काय देणार, सेल्स अकाउंट देणार. तर अमर अकाउंट डेबिट 18,000 टू सेल्स अकाउंट 18,000 बीइंग सोल्ड गुड्स टू अमर ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड डिस्काउंटची कॅल्क्युलेशन करायचं आहे. जेव्हा आपण जर्नल एंट्री करू तेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स दिले राहतील तेव्हा तुम्हाला ते सांगतील की हे ट्रेड डिस्काउंट आहे की कॅश डिस्काउंट आहे. त्याच्याप्रमाणे त्याची जर्नल एंट्री आली पाहिजे. आता त्याच्यातच पुढचा प्रकार बघू, कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट का दिला जातो की इट इज अ कन्सेशन गिवन टू एनकरेज प्रॉम्प्ट पेमेंट. प्रॉम्प्ट पेमेंट म्हणजे लगेचच्या लगेच जर तुम्हाला पेमेंट कॅश हवी असेल किंवा तुम्ही त्यांना म्हणजे एनकरेज करता आहे किंवा तुम्ही कॅश दिली तर आम्ही तेवढे पैसे थोडे कमी करू, तर याच्याने काय होतं की तुमची कॅश रिकवर होऊन जाते समोरच्या व्यक्तीकडनं आणि थोडेसे त्याला कन्सेशन दिलं तर तोही खुश होतो. तर अशा पद्धतीने काही व्यवहार आपल्या व्यवसायात आपल्याला करावे लागतात. आता हे जे कॅश डिस्काउंट आहे ह्याचाही असाच अर्थ तोच आहे की डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे, फक्त हे डिस्काउंट आपल्याला ॲट द टाईम ऑफ गिविंग ऑर रिसिविंग कॅश असा मिळालेला असतो. म्हणजे आपल्याला कॅश मिळते आहे तेव्हा आपण दिलेला डिस्काउंट किंवा आपण समजा समोरच्याला कॅश द्यायला गेलो तेव्हा त्यांनी आपल्याला दिलेला डिस्काउंट, त्याला आपण कॅश डिस्काउंट म्हणतो. याची एंट्री आपल्याला करावी लागते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये. तर बघा त्याचं एक्झाम्पल बघूया आपण की रिसिव्ड फ्रॉम कार्तिक ₹1,900. किती रिसीव झाले, 1,900 रिसीव झाले. अँड अलाउड हिम डिस्काउंट ₹100. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, कार्तिककडनं 1,900 रुपये रिसीव झालेले आहेत आणि ₹100 डिस्काउंट आपण त्याला दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला असेल आहे की ॲक्च्युली ती वस्तू कितीची असेल आहे, 2,000ची असेल. त्यांनी रिसीव आपल्याला दिले किती, 1,900 दिले. याचाच अर्थ आपण वरचे जे ₹100 आहेत ते आपण काय केले, त्याला सोडून दिलेले आहेत की चल ठीक आहे बाबा मी ₹100 कमी करतो. याचा अर्थ ₹100 तुम्ही त्याला कॅश डिस्काउंट दिलेला आहे. बघा त्याची एंट्री कशी येईल आहे, जर्नल एंट्री तुम्ही आखलेली आहे बघा इथे दिसतं आहे. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट का बरं झालेलं आहे, कारण अमाऊंट आपल्याला रिसीव झालेली आहे, आपल्याला मिळालेली आहे आणि कॅश आपल्या व्यवसायात आली असल्यामुळे आपण ती डेबिट करतो. कारण की डेबिट वॉट कम्स इन, हे सगळे जे नियम आहेत ते सारखे बघा तुम्हाला रिपीट होतात आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. डेबिट वॉट कम्स इन, जे तुमच्या व्यवसायात येत आहे ते तुम्हाला डेबिट करावं लागतं. कॅश इथे रिसीव झालेली आहे, स्पष्ट त्यांनी शब्दात दिलेलं आहे, त्याच्यामुळे कॅश अकाउंट डेबिट लिहायचं. किती रिसीव झालेली आहे, 1,900. तर बघा आपण इथे 1,900 लिहिलेलं आहे. त्यानंतर आता डिस्काउंटचं मी तुम्हाला म्हटलं आहे कॅश डिस्काउंट आहे, तर कॅश डिस्काउंट असल्यामुळे आपल्याला याची एंट्री ₹100 करावी लागते. मग आता हा जो डिस्काउंट आहे हा आपण दिलेला आहे की आपल्याला मिळालेला आहे हे कसं कळेल, तर जर रिसीव झालेले पैसे आहेत त्याच्यात जर कमी झाले आहेत याचा अर्थ तो तुमचा लॉस आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली किती मिळणार होते, 2,000 मिळणार होते, पण तुम्हाला रिसीव फक्त 1,900 झालेले आहेत. म्हणजेच तुम्हाला ₹100 लॉस झालेला आहे आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस शुड बी डेबिटेड आहे की नाही. त्याच्यामुळे डिस्काउंट अलाउड जे आहे ते सुद्धा आपण काय केलेलं आहे, डेबिट केलेलं आहे. म्हणून आपण खाली बघा काय लिहिलं आहे, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट ₹100. आलं का लक्षात. तर कॅश अकाउंट डेबिट 1,900, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट ₹100. टू कार्तिक्स अकाउंट, कार्तिकला आपण दिलेले कार्तिककडनं घेणे होते आपल्याला,
किती होते हे 2000. तर इथे टोटल अमाऊंट जी आहे डिस्काउंट पकडून ती अमाऊंट तुम्हाला इथे लिहायची आहे. तर आपण एकदा वाचून घेऊया. कॅश डिस्काउंट मिळाल्यावर लक्षात ठेवायचं आहे, कॅश डिस्काउंट मिळाल्यावर तुम्हाला त्याची कॅश जितकेचं डिस्काउंट मिळालं आहे त्याची पण एंट्री करायची आहे आणि जेवढे अमाऊंट रिसीव किंवा गिव्ह झालेले आहेत, म्हणजे देण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा एंट्री करायची आहे आणि त्या दोघांची टोटल म्हणून शेवटची एंट्री करायची आहे. तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल कॅश अकाउंट डेबिट 1900, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 100, टू कार्तिक्स अकाउंट 2000, बीइंग कॅश रिसिव्ड अँड डिस्काउंट अलाउड. ठीक आहे. याच्यामध्ये बघा एक पेडची एंट्री करू आपण. जसं इथे रिसीव झालेले पैसे आहेत तशी आपण पेडचं एखादा एक्झाम्पल घेऊया की जसं पेड टू चंदा आहे. बघा एक्झाम्पल नंबर 2 तुम्हाला दिसत असेल. पेड टू चंदा 980 हू अलाउड अस डिस्काउंट ₹20. म्हणजे आपण चंदा नावाच्या व्यक्तीला पैसे पे केलेले आहेत. पे केले आहेत म्हणजे दिले आहेत, भरले आहेत पैसे. किती दिले आहेत तिला? ₹980 दिले आहे आणि तिने आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे ₹20. ठीक आहे. आता 980 आपण तिला दिले आहेत आणि ₹20 डिस्काउंट मिळाला आहे म्हणजे त्या दोघांची टोटल करायची म्हणजे टोटल अमाऊंट ॲक्च्युली कितीची असेल आहे 1000ची असेल. 980 अधिक 20 किती होतात? 1000 होतात. म्हणून आपण एंट्री बघा कशी करू. चंदाचं अकाउंट डेबिट 1000. ठीक आहे, कारण की तिच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार आहे. टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट का केलं आपण? कारण कॅश आपल्याकडनं गेलेली आहे. तर किती कॅश गेलेली आहे? कॅश अकाउंट क्रेडिटला टाकला आपण 980. टू डिस्काउंट अलाउड अकाउंट क्रेडिटला टाकलं आपण. का बरं? कारण की हे डिस्काउंट आपल्याला रिसीव झाले आहे. आपल्याकडनं ₹20 कमी गेलं आहे. जे आपल्याला 1000 द्यायचे होते ते आपण 980च दिलेले आहेत म्हणजे ₹20चा आपल्याला फायदा झालेला आहे. आणि जे इन्कम झालेलं असतं, पैसे वाचलेले असतात ते आपण क्रेडिट करतो. म्हणून डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट ₹20 आपण काय केलेले आहे? क्रेडिट केलेले आहेत. बीइंग कॅश पेड अँड डिस्काउंट रिसिव्ड. तर अशा पद्धतीने समजा जर तुम्ही पे केले तर त्या व्यक्तीचं वरती नाव येईल आहे आणि टोटल अमाऊंट त्याच्या नावासमोर लिहिली जाईल आहे डेबिट साईडला. तर चंदाज अकाउंट डेबिट 1000, टू कॅश अकाउंट 980, टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट ₹20, बीइंग कॅश पेड अँड डिस्काउंट रिसिव्ड. तर अशा पद्धतीने हे ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे की जेव्हा ट्रेड डिस्काउंट असतं तेव्हा तुम्हाला जी डिस्काउंटची जी व्हॅल्यू आहे म्हणजे जी अमाऊंट आहे डिस्काउंटची ती तुम्हाला रेकॉर्ड करायची नसते. डायरेक्ट ती मायनस करूनच ती उरलेली रक्कम रेकॉर्ड करायची त्याची जर्नल एंट्री लिहिताना. आणि जेव्हा आपण कॅश डिस्काउंट लिहितो तेव्हा तुम्हाला दोन्ही अमाऊंट रेकॉर्ड करायचे असतात. जेवढ्या रिसीव किंवा गिवन झालेल्या आहे ती अमाऊंट, डिस्काउंटची अमाऊंट आणि टोटल अमाऊंट अशा तिन्ही अमाऊंट तुम्हाला कॅश डिस्काउंटच्या वेळी दाखवायच्या असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करा. नेक्स्ट बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण. थँक्यू.